त्याचबरोबर दिलीप वजे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। तर सामना सुरू झाला, या ठिकाणी पाहतोय निशांत 11 जीजी स्पोर्ट वाकलन विपक्ष। तर सामना 4 षटकांचा आहे, या ठिकाणी पाहतोय आपण सामना मॅच विल बी 4 ओव्हर्स ओनली, एनी डाउट्स। तर पहिला गोलंदाज मोतीराम भोईरला पाहतोय, पहिलं पापर सर्कलचा षटक असताना हा चेंडू ऑन साइडला खेळून काढतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट केले। ऋषी मात्र चेंडूवरती वेगाने अतिशय चांगली थ्रो पैकी मात्र एकच धाव, ज्या ठिकाणी 2 धावा घ्यायच्या होत्या त्या ठिकाणी 1 धाव मिळतोय, ती मात्र या आजदे संघाला। आजदे पक्ष वाकळण असा सामना पाहतोय, मोठा फडका, टायमिंग मात्र जुळत नाहीये, झेल खाली जीत भोईर नो, आणि या ठिकाणी पहिल्यांदा मिस्टेक पाहायला मिळतो आज जीत भोईर कडून। साधा सोपा झेल होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र झेल ड्रॉप होतोय, 2 धावा सुद्धा मिळतात त्या मात्र या आज टीमला। स्ट्राईकला घनश्यामला पाहतोय, रिव्हर्स फटक्याचा वापर मात्र फलंदाज होईल बाद, या ठिकाणी धावचीची संधी साधली आहे, फलंदाज बाद होतोय आणि दुसरा हादरा लागतोय तो मात्र या आजदे संघाला। तर नवीन फलंदाज मिलिंद मैदानावरती येतोय, हा चेंडू पुन्हा एकदा ऐशी लागतोय, चेंडू हवेत, फलंदाज बाद, बॅक टू बॅक दुसरा धक्का, 1 मोर विकेट्स। हॅलो, 4 षटकांचा सामना आहे, तर बॉल झाल्यात ओव्हर झाले, तर निश्चित पहिल्या षटकाची सांगता झाली आहे, धावसंख्या धावपळकावरती फक्त 4 धावा। गोलंदाज केतन दुसरे षटक संघाच्या वतीने, चांगला चेंडू स्वतःचा बचाव करतोय मात्र चेंडू ऑफ ड्राय करतोय, 1 धाव कंप्लीट, दुसरे धाब्याचा प्रयत्न मिसफिल्ड होते आणि त्याचा फायदा उचलला जातोय या आजदे संघाच्या वतीने। 2 धावा मिळाल्या त्या मात्र या आजदे टीमला। पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होत असताना चेंडू पंच बाहेरची खूण करतात आणि 1 धाब आणखीन एका अवांतर रूपाने मिळतो ती या संघाला, त्यामुळे निश्चितच धावसंख्या पाहिली तर 7 धाबा धावपळकावरती झाल्यात। पहिल्या षटकात फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या, 2 फलंदाज बाद झाले होते आणि आता मात्र हे दुसरं षटक, चांगला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, एकच धाव, बेगाने क्षेत्ररक्षक आले आणि एकच धाव मिळतोय ती या संघाला। तर पहिला संघ मिळाला आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करणारा। औपंपद पेरीचा सामना पाहतोय आपण आणि याच्यातून जिंकेल तो मात्र निलजे संघाशी सामना खेळेल आणि त्याच्यातून जिंकेल तो मात्र मोडेगाव संघाची सामना करेल। तर पंच वाईडची खूण करतात, दुसऱ्यांदा मात्र चेंडू खराब फेकला जातोय गोलंदाज केतनच्या मार्फत, वाईडच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मिळतोय। तर अतिशय महत्त्वपूर्ण सामना आणि या सामन्यामध्ये
पाहायला मिळतोय 4 षटकांचा सामना असताना एकीकडे आजदे संघ दुसरीकडे वाकळण संघ रिव्हर्स फटक्याचा वापर करतोय तर यावेळेस शफल होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. फलंदाज विनोद काळन आल्यात 5व्या क्रमांकावरती. तर निश्चितच राजू शेठ भोईर यांचं सुद्धा आगमन पाहतोय. त्याचबरोबर विष्णुदादा भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ब्लॉक होलचा चेंडू होता. ड्राईव्ह करतो चेंडूला लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धाबेचा प्रयत्न कॉल दिलाय आणि पाहता पाहता या 2 धाबा एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अतिशय चांगला ताळमेळ हे 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. जरी सुद्धा मोठे फडके लागत नसले तरी सुद्धा एकेरी दुहेरी धाबांना प्राधान्य दिलं गेलंय. ऑन साईडला चेंडूला खेळून काढतोय. डीप मिड विकेटला अजित वेगाने चेंडूवरती आणि आत्ता मात्र एकच धाव मिळतोय. एकेकी धाबेसाठी संघर्ष करताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय ते या आजदे संघाला. एकीकडे त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ फार्मड संघ निशांत 11 जीजी स्पोर्ट वागळण संघाला पाहायला मिळतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूवरती उमेश वेगाने आल्यात. एकच धाव. बघा एवढी चांगली गोलंदाजी केतनची. दुसरं षटक आणि दुसरे षटक समाप्त झालंय. धावसंख्या 9 धावा या षटकामध्ये आल्या. सुरुवातीला 4 धावा होत्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 13 धावा धावपळकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना आजदे टीम. फॉलो. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा सामना पाहतोय. तिसरं षटक ऋषी भोईरचा वापर केला गेला. या तिसऱ्या षटकामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी ऋषी भोईर यांना. मिलिंदसाठी हा चेंडू होता. फ्लिक ऑफ द रिच. चेंडू बराच वेळा बेत क्षेत्ररक्षक होते. मोतीराम मात्र चेंडूवरती आल्या. दुसरे धाबेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा या 2 धाबा एकवटल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धाबांना जास्त प्राधान्य देत असताना बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. कट केला जातोय. पुन्हा एकदा दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती वेगाने आल्या. तोपर्यंत या 2 धाबा एकवटल्या जातात. बघा ज्या वेळेस मोठे फडके येत नसतील मात्र एकेरी दुहेरी धाबांना प्राधान्य देत या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतं. हळूहळूपणे का होईना 17 धाबांपर्यंत पोहोचतोय आजदे टीम. आजदे संघ शॉटपुल करतोय मात्र जास्त उंची लांबी कमी. फलंदाज बाद होतोय. त्या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि तिसरा चौथा हादरा मिळतोय तो आजदे टीमला. हॅलो. तर लेटकट खेळतोय. बराच वेळ चेंडू ऑफ येत होता मात्र पॉइंटला कोणी नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय आणि यशस्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिथंच पाहू शकतो आपण विनोद काळन यांना अतिशय चांगली रनिंग या मैदानामध्ये दाखवली जाते. त्यांच्या वतीने 2-2 धाबा एकपटल्या गेल्यात. तिसरे षटक मार्गस्थ असताना ऋषी भोईरचा वापर केलाय वाकळण संघाने. चांगला चेंडू होता मात्र फलंदाज बाद होतोय. आतमध्ये वळलाय आणि एष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज बाद. DJ Bobby
तर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेलेत. नवीन फलंदाज प्रवीण मैदानामध्ये येतोय. यावेळेस फलंदाज बाद होणारे विनोद काळन यांना पाहतोय, ज्याने निश्चितच 5 धावांचं योगदान. हिट विकेट. कारण जर पाहिलं तर फलंदाज बॅकफुटला गेले होते. हिट विकेट झाल्यात. शिबोईरच्या गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या जर पाहिली तर फार कमी 19 धावा पाहायला मिळाल्यात आपल्याला. तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय चांगला चेंडू पुल करतोय चेंडूला. यावेळेस मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र चौका. 4 धावा. तर 3 षटकांचा खेळ संपला. इथून मात्र जर पाहिलं तर 23 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. तब्बल 5 फलंदाज बाद झाले. शेवटचं षटक स्लॉगरचा जीत बहिरचा वापर केला जातोय शेवटच्या षटकामध्ये. तर शेवटच्या चेंडूवरती मगाशी 4 धावा मिळाल्या त्या या आजदे टीमला. पुन्हा एकदा पुढे आले होते. या ठिकाणी चेंडू खाली पडतोय आणि बेल्स मात्र उद्ध्वस्त होतात. खाली पडल्यात. फलंदाज बाद झालाय. 6 हादरा पाहायला मिळतोय. तो मात्र आजदे संघाच्या वतीने फलंदाज बाद झाले ते निलेश. तर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. इनफ नंबर 8 वरती तुषार. अद्यापी चेंडू फेकावे लागतील. या षटकामध्ये ऑन साइडला खेळून काढतोय. प्लेसमेंट मात्र चांगली होती. एक धाव कंप्लीट केली जातोय आणि एकच धाबेवरती समाधान व्यक्त केलं जातोय. अतिशय चांगला सामना. या ठिकाणी धाबांसाठी संघर्ष जरी सुद्धा करावा लागलाय तरी मात्र फार्मडसचा टीम या ठिकाणी बागळ संघाला पाहतोय. त्याच्या अगेन्स्ट सामना खेळत असताना आद्य संघ ऑफ ड्राय करतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता. त्याच्या डोक्याच्या वरून मात्र डिपिश पॉइंटला चेंडू सीमा पलीकडे आणि आज चौकार मिळेल तो फलंदाज प्रवीणला. 4 धावा मिळतात. दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून. तर 4 धावा मिळतात प्रवीणसाठी. हा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र स्वतः बीट झाल्यात आणि अशा वेळेला डॉट चेंडूची सांगता. तर अद्याप 2 चेंडू फेकावे लागतील त्या षटकामध्ये. बागळन संघाला अद्याप सामना बाकी आहे. बॅलन्स आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते ती जीत भोईर यांची. नेहमीच चांगली गोलंदाजीची अपेक्षा असते त्यांच्याकडून. डाऊन चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकलेत आणि तिसरा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. त्याच्यावरती मात्र 1 धाव पूर्ण करतोय. षटक समाप्त होतोय. 4था म्हणजे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय. 29 धावा लावल्यात या 4 षटकामध्ये आणि 30 धावांची गरज असेल. येणारे 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल ते निशांत 11 जीजी स्पोर्ट वाकलन टीमला. माझे खंडू देवाचा देवाचा कोणी गावाचा मन दिलाय वर्षाचा कोणी गावाचा मन दिलाय वर्षाचा त्या गावदेवी आईचा खंडोबा देवाचा
त्या गाऊ देवी आईचा मन खंडोबा देवाचा त्या गाऊ देवी आईचा मन खंडोबा देवाचा त्या गाऊ देवी आईचा मन खंडोबा देवाचा तर जय भोईर वाकळांचे जय मात्रे आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती या बा. वाकळांचे जय मात्रे यांना विनंती असेल व्यासपीठावरती या. तर खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर फक्त 29 धावा कुठल्या गेल्या 30 धाब्याचं लक्ष असेल. मात्र याच्यातून जो सामना जिंकेल तो मात्र जय हनुमान निलजे संघासाठी सेमीफायनलचा दुसरा सेमीफायनल खेळवला जाईल. कारण ऑलरेडी फायनलमध्ये प्रवेश करणारा एकमेव संघ मोठागाव संघ या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच सामना सुरू करावा लागेल. कारण संध्याकाळचे या ठिकाणी 5 वाजतात. तर नेहमीच संध्याकाळचं वातावरण पाहायला मिळेल. थोड्याच वेळाने सूर्यास्ताला सुद्धा जाण्याच्या तयारीत. मात्र मोठे मोठे बिल्डिंग्स पाहतोय समोर, त्यामुळे ते अंधार लवकर होईल. त्यामुळे आपण वेळेचं भान ठेवा आणि सामना सुरू करा. तर चला खेळाचं दुसरं सत्र सुरू होतं या ठिकाणी. तर जय हनुमान निलजे संघाचा कॅप्टन आमच्या समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. आपण आयोजकाशी संपर्क करा. हेलो हेलो तो चलिए इसी बीच चलते हैं, आज के दिन की बात करेंगे। यहाँ पर दूसरा सेमीफाइनल का मुकाबला, तो जगदीश जी नो डाउट से एक बिग फाइट मुकाबला का इंतजार हो रहा है दर्शकों को। लेकिन अगर शुरुआत मिलिट्री पावर प्ले अगर ये सब कुछ ठीक रहा है, देखिए वन शॉट्स, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन फॉर रॉन्स। बाबा तुझे बेटीचा पुरवना सांग मला दर्शील कवा तुझे बेटीचा पुरवना सांग मला दर्शील कवा बाबा तुझे बेटीचा पुरवना सांग मला दर्शील कवा। हेलो 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 तो चलिए इस बीच चलते हैं मैदान की तरफ। देखिए शॉट कवर तैनात, थोड़ी सी आवाज़ बढ़ाइए डीजे मास्टर। आखिरी समय आ चुका है इस टूर्नामेंट की बात करेंगे। और देखिए जिस तरह के यहाँ पर पहली गेंद के ऊपर सिंगल रन और दूसरी गेंद के ऊपर ऑन द स्ट्राइक केतन मात्रे ने बता दी, भाई दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं, अगर शुरुआत चौके छक्के से तो उस बल्लेबाज को वीरेंद्र सहवाग कहते हैं। ये देखिए नजाकत भरी बल्लेबाजी, हल्की हाथों से गेंद को खेला, जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ 1 रन चुराते हुए। तो टोटल की बात करेंगे तो टोटल देखिए यहाँ पर 7 रन, और लक्ष्य की बात करेंगे तो पिछले मैच की टोटल देखने को मिले। लेकिन पिछला मैच बात करेंगे 3 ओवर का मैच था, ये 4 ओवर का मुकाबला है। और देखते हैं यहाँ पर वक्त समय क्या बचेगा, क्या मुकाबला 2-3 ओवर में समाप्त होगा या आखिरी गेंद तक जाएगा। देखिए केतन मात्रा ने यहाँ पर नजाकत भरी बल्लेबाजी, यहाँ पर फील्डर को बीट करते हुए लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रन। गावान लोढाला आमचे गावान लोढाला गावान लोढाला फिल्डर गावान लोढाला गावान लोढा। और यहाँ पर जगदीश जी देखिए यहाँ पर इस टूर्नामेंट की हमने बात की, विशाल मात्रे जी लीजिए, अर्नोल्ड सेठ लीजिए, और ये देखिए कमाल की टाइमिंग यहाँ पर केतन मात्रे के बल्ले से निकलता हुआ और एक दे दनादन चौका। जगदीश जी बात करेंगे नहीं यहाँ पर जिस तरह के रन लुटा रहे हैं यहाँ पर
ये नहीं कहेंगे कि खराब गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी भी है, लेकिन फिर भी आज की टीम के कप्तान को थोड़ी सोचनी होगी। कहते ना प्यार इतना भी ना करो कि बिगड़ जाए हम, थोड़ा डाटा भी करो कि सुधर जाए हम। कहीं ना कहीं पर कप्तान को थोड़ी सी यहाँ पर सोच दिलानी होगी और गेंदबाजों से बातचीत करनी होगी कि 30 रनों का लक्ष्य है, इतना बड़ा लक्ष्य नहीं है, बड़ी टारगेट नहीं है, लेकिन क्रिकेट में कोई भी चीज़ को बड़ा छोटा नहीं मायने रखते हैं। देखिए आज नीलजी टीम बड़ी खुश, कमाल का मुकाबला था, मज़ा आया कमेंट्री करने का भी। विशाल मात्रे वो भी बड़े खुश हुए और उन्होंने भी बता रहे कि उसी तरह की कमेंट्री तो मुकाबला ऐसी बननी चाहिए, क्योंकि MS धोनी हमेशा कहते हैं समंदर से हेलीकॉप्टर उड़ता नहीं और समंदर पर उतरता नहीं, तो उसी तरह की मुकाबला होगी। तो और ये देखिए यहाँ पर हल्की हाथों से गेंद को खेले, यहाँ पर बड़ी मुश्किल यहाँ पर बनता हुआ 1 रन बड़ी आसानी के साथ, और यहाँ से जो टीम मुकाबला जीतेगा जगदीश जी नो डाउट सेमीफाइनल नीलजी के साथ बिग फाइट मुकाबला होगा। और देखिए रोशनी भी अभी बची हुई है, उम्मीद लगा जा रहा है 3 ओवर का मुकाबला देखने को मिल सकता है और अंतिम फाइनल के लिए थोड़ा दिक्कत बनेगा अगर ये मुकाबला जल्दी समाप्त हो जाता है। तो टोटल की बात करेंगे 15 रन। क्या केतन मात्र यहाँ पर मुकाबला को जल्दी समाप्त करना चाहेंगे, क्योंकि आज की टीम तो पूरी इस तरह की इस मुकाबला में आशा छोड़ चुके हैं। और ये देखिए केतन मात्र के बल्ले से निकला एक ही बड़ी जुमन 6 रन। देखिए क्या कमाल के 6 रन और 6 रनों के साथ टोटल देखिए जाकर पहुंच गए ऐसे 22 रन। तो जगदीश जी यहाँ पर अंदाजा लगाया जा रहा है कि ये मुकाबला शायद इस ओवर पर समाप्त हो जाएगा। अगर इस ओवर पर मुकाबला समाप्त होता है तो फिर फाइनल के लिए एक अच्छी रास्ता मिलेगी, अच्छी रोशनी मिलेगी। गेंदबाज फिर से एक बार तैयार और केतन मात्रे देखिए फिर से इस बार बड़ी हिट खेलने की कोशिश। देखिए मैं कहूँगा केतन मात्रे भी सोच रहे हैं रोशनी जितनी मिलेगी और जितनी ओवर का मैच होगा और उन्हें भी फायदेमंद साबित होंगे। जूनियर डोंबिवली टीम थोड़ी सी निराश होंगे, क्योंकि पिछले मैच को जिस तरह के सेमीफाइनल पर अगर कोई टीम अच्छी सबसे इस टूर्नामेंट में अच्छी प्रदर्शन उन्होंने दिखाए थे और सबसे पहले उन्होंने सुपर 4 तक प्रवेश किए थे और वो टीम यहाँ पर शिकस्त हुई। क्रिकेट है दोस्तों, क्रिकेट में हार जीत होती रहती है। आज इस मैदान के ऊपर हार है तो कल दूसरे मैदान के ऊपर जीत। और ये देखिए यहाँ पर पॉइंट के फील्डर गेंद जब तक लेते तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ 1 रन चुराते हुए और दूसरे के लिए तो शायद दूसरा रन भी यहाँ से आउट करार देते हुए अंपायर की उंगली। तर या स्पर्धेमध्ये आम्ही विनंती करतोय की उसरगर गावचे ग्रामस्थ मंडळ त्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील यांना नम्रतेची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। चलिए भाई यहाँ पर पूरी मान्यवर से भी हमारा फिर से एक बार से तहे दिल से स्वागत और जितने भी यहाँ पर दर्शक हैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। और जीत भूरी देखिए यहाँ पर वो अपने आदत से है मजबूर, क्योंकि हमेशा रिवर्स शॉट है लेकिन ऐसा नहीं मौके पे लगाते हैं, चौके वाइट का इजाफा एक्स्ट्रा के रूप में 1 रन और टोटल देखिए जाकर पहुंचा 26 रन। देखिए GTC के मेंबर बड़े खुश हैं, खुश ना क्यों नहीं हुए, जलपेशपुर फाइनल तक पहुंच चुके हैं। फाउंडेशन जब पहुंच चुके हैं फाइनल तक, लेकिन बड़ी अच्छी मेहनत मैं तारीफ करना चाहूँगा GTC के हर मेंबर को मैं देखता हूँ, क्योंकि इस साल मैंने काफ़ी मरतबा उनके साथ जुड़ा रहता हूँ और उनके जो है ना मेंबर काम करने वाले ऐसे सोच रहे कि ये GTC हमारे हम ही फाउंडेशन हैं और बिल्कुल ईमानदारी के साथ नेक दिल के साथ काम करते हैं। तो इसलिए आज सफलतम की कदम चुमी है। यकीनन काबिल तारीफ। मैं हमेशा कहता हूँ मेहनत से किस्मत की जंजीर पिघल जाती है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाती है। 2 ओवर का खेल समाप्त, 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन। देखिए पांडुरंग सेठ साहब की भी तारीफ करना चाहूँगा। देखिए उन्होंने कितनी मेहनत इस मैदान के ऊपर, ग्रामस्थ मंडल उसारगर विशाल मात्रे लीजिए, क्योंकि जगदीश जी कहते ना हम ना होते तो गजल कौन कहता और आपके चेहरे को कमल कौन कहता। ये तो करिश्मा है पांडुरंग संते साहब की, वरना पत्थर को ताजमहल कौन कहता। ये मैदान जो खूबसूरत हम देख सकते हैं माहौल बनी है। तो चलिए भाई आज की टीम आपसे गुजारिश करेंगे, शायद आपके लिए कुछ ज़्यादा मौका बची नहीं है, लेकिन अगर समय को देखते हो अगर आगे आप मुकाबला बढ़ा लेते हो तो इससे बेहतर क्या मान सकते हैं। बिल्कुल अच्छी टीम है, अच्छी कप्तानी है। मैं हमेशा कहता हूँ अच्छी खिलाड़ी अच्छी कप्तान की यही पहचान होती है जगदीश जी, परिस्थितियों के हिसाब से चलना। और अंपायरों का भी तारीफ करना चाहूँगा, ये नहीं हम भूलना नहीं चाहिए, क्योंकि हम हमेशा कहते हैं एहसास के दामन में आंसू गिरा कर देखो। क्रिकेट में अंपायर करना कितना कठिन है, एक बार आजमा कर देखो। और जिन्होंने अंपायरिंग की होंगे ना हमसे बेहतर कह सकते हैं। और देखिए आज के दिन के ऊपर अंपायर यहाँ पर रमेश मात्रे जी सागांव से, मैं इस साल उनके साथ भी काफ़ी मरतबा जुड़ चुका हूँ। और जय पवार जी
कल्याण से एक अनुभव अंपायर है और उनके साथ साथ देखिए निरंजन सावंत साहब, उनका भी तहे दिल से स्वागत है। चलिए, मुकाबला में मजा नहीं, दर्शक इंतजार कर रहे होंगे कि वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। तो आगे की मुकाबला के लिए इंतजार होगी। नो डाउट से वाकलन टीम यहाँ पर जीत के करीब और निर्जय टीम इंतजार करता हुआ। और ये दोनों टीमों के बीच में एक मुकाबला हुआ था, बड़ा कसमाकस मुकाबला। जय वागेश्वर देसाई के मैदान के ऊपर निर्जय टीम जीत के करीब जाकर हार मिले थे, लेकिन आज शायद चाहेंगे, क्योंकि इस निर्जय टीम के साथ मैं हमेशा देखता हूँ संघर्ष करते हैं। और निर्जय की बात आती है तो बिल्कुल चंद्रकांत साहब हमारे विस्ता फूड्स प्रोसेस कंपनी में बात करेंगे, क्वालिटी ऑफिसर हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है। क्योंकि मैं हमेशा उनसे बात करता हूं जब उनकी टीम के साथ जुड़ा रहता हूं और उन्हें जाके बताता हूं कि आपकी टीम ने आज बड़ी अच्छी काम की और वो भी खुश रहते हैं। तो टोटल की बात करेंगे, देखिए टोटल 29 स्कोर यहाँ से लेवल, यानी जीत की बात करेंगे 1 रनों की जरूरत है। तो नीली टीम के कप्तान आप देर मत लगाइए, आ जाइए प्रेजेंटेशन बॉक्स पर। जगदीश जी चलिए प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ। राजू शेठ भूरी साहब देखिए यहाँ पर दिल थाम के इस मुकाबले के आनंद है और उसके साथ साथ पूरी मान्यवर। और देखिए यहाँ पर आखिरी गेंद को कैसे बड़ी हिट के साथ समाप्त किया। तो चलिए इसके साथ साथ मोतीराम भूरी आप जल्दबाजी